नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची कोलंबी टाकून भाजी। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हा भोपळा घेतलेला आहे आणि ती सोडे काढून इथे कोलंबी घेतलेली आहे। तर पहिला आपण भोपळा कट करून घेणार आहोत। तर आता आपण पहिली या भोपळ्याची सालं काढून घेऊया आणि तो आपण कट करून घेऊया। आता आपल्याला छोटे छोटे याचे काप करून घ्यायचे, जसे आपण भाजीसाठी करतो तसे। अशा प्रकारे आपल्याला कट करायचं आहे। तर सर्व भाजी मी अशी कट करून घेते। तर बघा इथे आपण भोपळा कट करून स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे। आता आपण याची भाजी बनवू। तर हे बघा इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण। या भाजीमध्ये कांदा किंवा टोमॅटो काहीच नाही वापरत, फक्त ही लसूणवर भाजी केली जाते, पण खूप टेस्टी लागते ही भाजी। जर तुम्हाला भोपळा आवडत नसेल आणि तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर या प्रकारे नक्की भाजी करून बघा, खूप छान लागते। हे बघा थोडा आपल्याला लसूण हा सोनेरी होऊन द्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं हिंग, त्याच्यानंतर अर्धा चमचे हळद, अर्धा चमचे गरम मसाला आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा आपला घरगुती लाल मसाला। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण टाकणार आहोत साफ केलेली कोलंबी, थोडी मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर भोपळा, चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता आपण याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला 5 मिनिटं असंच एकदम स्लो गॅसवर ठेवून द्यायचं। तर इथे आपली 5 मिनिटं झालेली आहे। बघा वाफ सुद्धा आलेली आहे याला। आपण थोडं आता हे मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नाही आहे, भोपळा पटकन शिजतो आणि कोलंबी सुद्धा खूप छान वास येतो। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं। हे बघा हे आपलं व्यवस्थित आता इथे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोलंबी टाकलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण थोडासा चिंचेचा कोळ टाकणार आहोत। आता हे आपण मिक्स करून घेऊया।
आता आपण हे एक 5-6 मिनटं शिजून घेणार आहोत. हे बघा भोपळा शिजेपर्यंत आपला झाकण ठेवूया. तर इथे आपले 5-7 मिनटं झालेले आहेत आणि इथे आपली भाजी आता हे बघा पूर्णपणे शिजलेली आहे. आपला भोपळा सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. आता आपण सर्व करणार आहोत. तर इथे आपली भोपळा कोलंबी भाजी आता रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ही भाजी आणि तितकी टेस्टी सुद्धा लागते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.